हे पहा आता अनारशाचं पीठ आपण थोडीशी अनारशी करून घेऊ. गणपती आल्यात जवळ, त्यामुळे पीठ तयार केलेलं होतं, तर आपण त्याची अनारशी करून घेऊ. आणि डिटेल ही रेसिपी बघायला माझ्या यूट्यूब चॅनलवरती पण आहे, तिथं जाऊन सर्वांनी बघा. आणि आता ही आपण अनारशी अशी थापून घेऊ. आणि हे पहा आता मी तेल तापाय ठेवले. हे आता आपण तळ्या टाकू तेलामध्ये. आणि शक्यतो पसरटच भांडं घ्यायचं, जास्त खोल नाही घ्यायचं कढई वगैरे. त्याचा खालचा बेस जरा रुंद असला पाहिजे, मग अनारशी चांगली तळता येते. हे पहा, आणि जाळी मग त्याला जास्त पडते. हे पहा आता कसं झाले आपल्या अनारशी. वरतून असं झाऱ्याने तेल टाकत राहायचं. आता हे काढून घ्यायचं. आता सगळे आपण असेच तळून घेऊया. आता गॅस बंद केला आपण. हे पहा आपली अनारशी तयार आहे. आता मी हे पहा, वरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट.